Hello students, in this video we are going to start with new chapter from physics paper first, that is chapter number 2, mathematical methods. विद्यार्थी मित्रांनो, 11वी सायन्स मधील फिजिक्स विषयामधला पेपर फर्स्ट जो आहे त्यामधला सेकंड चॅप्टर मॅथमॅटिकल मेथड्स आपण आज सुरू करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल मेथड्स या चॅप्टरमध्ये आपणास जास्तीत जास्त वेक्टरच्या बाबतीमध्ये स्टडी करावायचा आहे. While performing the experiment in the laboratory, you know that we take the measurements of different physical quantities and we can do the number of operations like multiplication, division, subtraction, addition, etc. But there are some physical quantities in case of which these simple rule of algebra can be easily carried out. But there are some physical quantity in case of which these simple rule of algebra cannot be easily carried out, and due to this reason, taking this fact into consideration, here we can divide the quantities into two groups. विद्यार्थी मित्रांनो, लॅबोरेटरीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत असतो. उदाहरणार्थ ओहम्स लॉचा प्रयोग आपण केला. ओहम्स लॉचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, V इज इक्वल टू I इंटू R. म्हणजे करंट आणि रेजिस्टन्स यांची रिडिंग जर तुमच्याकडे असतील तर त्यावरून तुम्ही फी ची व्हॅल्यू काढू शकता, किंवा तुम्हाला रेजिस्टन्स काढायचा असेल तर करंट आणि व्होल्टेज यांची रिडिंग्स जर माहिती असतील तर त्यावरून तुम्ही रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकता. मग अशा वेळेस तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची अल्जेब्राची ऑपरेशन्स करावी लागतात. ॲडिशन असेल, मल्टिप्लिकेशन असेल. मग अशा पद्धतीच्या काही क्वांटिटीज आहेत की ज्यांच्या बाबतीमध्ये हा अल्जेब्राचा रूल इझिली अप्लाय होत असतो. उदाहरणार्थ लेंथ कॅन बी ॲडेड इंटू लेंथ, मास कॅन बी ॲडेड इंटू मास. म्हणजे लेंथमध्ये ॲड करता येते, मासमध्ये ॲड करता येतं. उदाहरणार्थ समजा तुम्हाला वेगवेगळ्या 2 नोटबुक दिल्या. एका नोटबुकची लेंथ असेल समजा 12 सेंटीमीटर आणि दुसऱ्या नोटबुकची लेंथ असेल समजा 10 सेंटीमीटर, तर त्या दोघांची ॲडिशन तुम्ही सहजासहजी करू शकता. म्हणजे दोघांची ॲडिशन केली तर तुम्ही सांगू शकता की 22 सेंटीमीटर ही टोटल लेंथ झाली. म्हणजे लेंथ ही लेंथमध्ये डायरेक्ट ॲड करता येते. तसंच मासमध्ये डायरेक्ट ॲड करता येतं. परंतु काही फिजिकल क्वांटिटीज अशा प्रकारच्या आहेत की ज्यांच्या बाबतीमध्ये हा अल्जेब्राचा रूल ॲप्लाय होत नाही. बैजिक पद्धतीनं आपण त्याची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करू शकत नाही. आणि म्हणून ही अडचण लक्षात घेऊन क्वांटिटीचं विभाजन हे 2 ग्रुपमध्ये करण्यात आलेलं आहे. एक आहे स्केलर आणि दुसरा आहे वेक्टर. नाउ फर्स्ट वी शॅल डिस्कस अबाउट स्केलर और स्केलर क्वांटिटी. आपण स्केलर किंवा स्केलर क्वांटिटीच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा बघूया. सुरुवात आपण त्याच्या डेफिनेशन पासून करूया. डेफिनेशन अशी आहे बघा, फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब बाय मॅग्नेट्यूड ओनली इज कॉल्ड ॲज स्केलर क्वांटिटी. म्हणजे स्केलर क्वांटिटी डिस्क्राइब करण्यासाठी किंवा डिस्क्राइब करण्याकरता, व्यक्त करण्याकरता, एक्सप्लेन करण्याकरता फक्त आणि फक्त मॅग्नेट्यूडचीच आवश्यकता असते. डायरेक्शनची आवश्यकता बिलकुल या ठिकाणी भासत नाही किंवा डायरेक्शनची आवश्यकता नसते. मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन म्हणजे काय हे आपण या ठिकाणी पाहूया. आपणास डेफिनेशनवरून लक्षात आलं असेल की स्केलर ही अशा प्रकारची फिजिकल क्वांटिटी आहे की जी कंप्लीट डिस्क्राइब करत असताना फक्त मॅग्नेट्यूडवरतीच ती डिपेंड असते. मग फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर लेंथ असेल, मास असेल, टाइम असेल, टेम्परेचर असेल, एटसेट्रा. दीज आर द स्केलर क्वांटिटीज. उदाहरणार्थ समजा एक रॉड आहे व या रॉडची लेंथ आपण मोजत आहोत.
आणि या रॉड जो आहे दिलेला आहे त्याची लेंथ मोजली आणि समजा ती भरली 3 सेंटीमीटर किंवा 3 मीटर. तर 3 हा जो नंबर आहे ना व स्मॉल एम जे आहे ना हे युनिट आहे बघा. 3 हा नंबर आहे आणि स्मॉल एम हे काय युनिट आहे. यालाच आपण काय म्हणत असतो मॅग्नेट्यूड असं आपण म्हणतो. या मॅग्नेट्यूडवरनं आपणास लेंथ बाबतचं पूर्ण त्याच्या बाबतीतली आयडिया आपल्याला येते बघा लेंथच्या बाबतीतली. अशा प्रकारे लेंथ असेल किंवा डिस्टन्स असेल ही एक स्केलर क्वांटिटी आहे. कारण ही डिस्क्राईब करण्याकरता फक्त मॅग्नेट्यूडचीच आवश्यकता आपल्याला भासते, डायरेक्शनची आवश्यकता नसते. आणि म्हणून या उदाहरणावरून आपण असं सांगू शकतो की लेंथ ही फिजिकल क्वांटिटी ही स्केलर क्वांटिटी आहे. नाउ हिअर वी शॅल कन्सिडर अनदर सेकंड एक्झाम्पल. आपण एक दुसरं उदाहरण बघूया. इन अ बॅग देर आर 5 kg पोटॅटो. हिअर ऑल्सो 5 इज द व्हॅल्यू called as magnitude. Mass will have only value of magnitude and no direction. So mass is also a scalar quantity. या एक्झाम्पल मध्ये सुद्धा 5 kg ही मॅग्नेट्यूड रिप्रेझेंट करत असते. मास मेजर करताना ही फिजिकल क्वांटिटी फक्त या मॅग्नेट्यूड वरतीच डिपेंड असते. त्याच्या सहाय्याने आपल्याला ती डिस्क्राईब करता येते, व्यक्त करता येते, एक्सप्लेन करता येते. नाउ कन्सिडर अनदर एक्झाम्पल नंबर 3. उदाहरणार्थ सपोज कोणत्याही ऍक्टिव्हिटी करताना लागणारा जो टाइम आपण मोजत असतो ना, आपण टाइम मोजतो बघा वेगळ्या ऍक्टिव्हिटी करताना. तर हा टाइम आहे समजा 10 सेकंद. यामध्ये 10 हा जो नंबर आहे व सेकंद हे जे युनिट आहे याला म्हणतात मॅग्नेट्यूड. म्हणजे 10 सेकंद ही झाली त्याची मॅग्नेट्यूड. म्हणजे टाइमला डिस्क्राईब करण्याकरता फक्त मॅग्नेट्यूडचीच आवश्यकता असते. या केसमध्ये आपणास कोणी टाइमचं डायरेक्शन कोणी विचारणार नाही हे लक्षात घ्या. म्हणजेच टाइमला कम्प्लिटली डिस्क्राईब करण्याकरता फक्त आणि फक्त मॅग्नेट्यूडचीच आवश्यकता भासत असते. आणि म्हणून या ठिकाणी डायरेक्शनची आवश्यकता बिलकुल भासत नाही. आणि म्हणून आपण या टाइमला स्केलर क्वांटिटी असं म्हणतो. देन ऑल्सो हिअर वी कॅन कन्सिडर वन मोर एक्झाम्पल नंबर 4. उदाहरणार्थ समजा आपण टेम्परेचर मोजत असू व हे टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस एवढं आहे. तर 40 डिग्री सेल्सिअस ही त्याची मॅग्नेट्यूड आहे बघा. व टेम्परेचर डिस्क्राईब करण्याकरता फक्त मॅग्नेट्यूडचीच गरज भासत असते. या ठिकाणी डायरेक्शनची आवश्यकता नसते. आणि म्हणून टेम्परेचर ही एक स्केलर क्वांटिटी आहे. विद्यार्थी मित्रांनो, वरील सर्व उदाहरणामध्ये पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की या सर्व फिजिकल क्वांटिटीज डिस्क्राईब करण्याकरता मॅग्नेट्यूडचीच फक्त आवश्यकता असते. आणि म्हणून अशा प्रकारच्या क्वांटिटीजला आपण स्केलर क्वांटिटी असं म्हणतो. समजा एक ऑब्जेक्ट आहे व या ऑब्जेक्टवर 5 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला आहे. म्हणजे या पदार्थावर ऑब्जेक्टवर 5 न्यूटन एवढा फोर्स लावलेला आहे. तर या ठिकाणी फोर्स बाबत पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली नाही. कारण कोणत्या डायरेक्शनला हा फोर्स अप्लाय केला हे इथं सांगणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे फोर्स ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. कारण फोर्स डिस्क्राईब करण्याकरता मॅग्नेट्यूडची गरज असते व डायरेक्शनची सुद्धा गरज असते. डायरेक्शन शिवाय ही क्वांटिटी पूर्णपणे आपण डिस्क्राईब किंवा व्यक्त करू शकत नाही. देअरफॉर हिअर वी कॅन कन्सिडर वेक्टर और वेक्टर क्वांटिटी. प्रथम आपण
या ठिकाणी वेक्टर किंवा वेक्टर क्वांटिटीची डेफिनेशन आपण पाहू. अ क्वांटिटी विच नीड्स मॅग्नेट्यूड as well as direction to describe it is called as vector quantity. म्हणजे ही क्वांटिटी डिस्क्राइब करण्याकरिता मॅग्नेट्यूड व डायरेक्शनची आवश्यकता असते. म्हणजे जी फिजिकल क्वांटिटी ही डिस्क्राइब करत असताना मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन या दोघांच्यावरती अवलंबून असते. या दोघांच्या सहाय्याने ती आपल्यास व्यक्त करता येते, डिस्क्राइब करता येते. यालाच आपण वेक्टर क्वांटिटी असं म्हणतो. म्हणजे मुख्य फरक तुम्हाला लक्षात आला असेल. स्केलर क्वांटिटी ही फक्त मॅग्नेट्यूड वरती डिपेंड असते आणि वेक्टर क्वांटिटी ही मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन या दोघांच्यावरतीही डिपेंड असते. आता आपण एक उदाहरण पाहूया. इथं डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे एक ऑब्जेक्ट आहे बघा, लाईक ब्लॉक. एक ब्लॉक मांडलेला आहे व या ब्लॉकवर 20 न्यूटन एवढा फोर्स इथं अप्लाय केलेला आहे. किती फोर्स लावला त्याला? 20 न्यूटन. यामध्ये फोर्स बाबत इन्फॉर्मेशन कंप्लीट दिलेली नाही. आपल्याला माहिती त्याची किंवा त्याच्याबद्दलचं पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी दिलेली नाही. 20 न्यूटन म्हणजे ही फक्त त्याची मॅग्नेट्यूड दिलेली बघा. समजा या ब्लॉकवर ईस्ट डायरेक्शनने 20 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला असं जर म्हणलं तर ही इन्फॉर्मेशन मात्र पूर्ण होणार. मग या ठिकाणी ही इन्फॉर्मेशन आता पूर्ण झाली, कारण 20 न्यूटन ही त्याची मॅग्नेट्यूड आहे व ईस्ट ही त्याची डायरेक्शन दर्शवतं. म्हणजे इथं फोर्स ही फिजिकल क्वांटिटी डिस्क्राइब करताना 20 न्यूटन ही काय झाली? त्याची मॅग्नेट्यूड झाली. आणि ईस्ट डायरेक्शननं जो एरो तिथं दाखवला का, म्हणजे फोर्स कुठल्या डायरेक्शन अप्लाय केला? तर ईस्ट डायरेक्शननं तो फोर्स अप्लाय केलेला आहे बघा. आणि म्हणून मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन मिळून ही फिजिकल क्वांटिटी काय होते? तर वेक्टर क्वांटिटी होते. आणि म्हणून फोर्स ही कोणत्या प्रकारची क्वांटिटी झाली? तर वेक्टर क्वांटिटी, बिकॉज इट रिक्वायर्स मॅग्नेट्यूड as well as the direction. 20 Newton is the magnitude and east is its direction. This arrow that will indicate the direction. Okay. समजा वेलोसिटी असेल आपल्याला, उदाहरणार्थ आता सेकंड एक्झाम्पल कन्सिडर करूया. बरीच एक्झाम्पल्स आहेत. डिस्प्लेसमेंट असेल, वेलोसिटी असेल, एक्सलरेशन असेल, मोमेंटम असेल, एटसेट्रा. ओके. सपोज वेलोसिटी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड. ही एक्सप्लेन करण्याकरता फक्त डायरेक्शनचीच आवश्यकता असते. जसं स्पीड इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड असं जर म्हटलं तर ही एक स्केलर क्वांटिटी आहे. स्पीड हे स्केलर आहे बघा, आणि वेलोसिटी ही कशी आहे? वेक्टर आहे. परंतु वेलोसिटी 10 मीटर पर सेकंड हे डिस्क्राइब करण्याकरता 10 मीटर पर सेकंड ही मॅग्नेट्यूड आहे व या ठिकाणी डायरेक्शन सांगण्याची गरज आहे. समजा डिस्प्लेसमेंट 10 मीटर असेल तर ही इन्फॉर्मेशन कंप्लीट होत नाही, कारण आपल्याला डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन सांगणं या ठिकाणी गरजेचं आहे की कोणत्या डायरेक्शनना तो डिस्प्लेस झाला आहे बरं. टुवर्ड्स ईस्ट, टुवर्ड्स वेस्ट, म्हणजे कोणत्या डायरेक्शननं तो डिस्प्लेस झाला हे जर सांगणं तिथं गरजेचं असेल तर ही फिजिकल क्वांटिटी मग इनकम्प्लीट होते. जिथं जिथं मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन असते तिथं तिथं ती क्वांटिटी ही वेक्टर असते. जसं लेंथ ही स्केलर क्वांटिटी बघा आणि डिस्प्लेसमेंट मात्र वेक्टर क्वांटिटी. उदाहरणार्थ बारामती पुणा हे डिस्टन्स 100 किलोमीटर एवढा आहे असं जर म्हटलं तर या ठिकाणी 100 किलोमीटर हा नंबर हा मॅग्नेट्यूड रिप्रेझेंट करत असतो आणि म्हणून याला आपण लेंथ किंवा डिस्टन्स असं म्हणतो. आणि लेंथ आणि डिस्टन्स ही स्केलर फिजिकल क्वांटिटी आहे. समजा आपण असं म्हटलं मी बारामतीकडून पुण्याकडे
100 किलोमीटर एवढा प्रवास केला तर 100 किलोमीटर ही मॅग्नेट्यूड झाली आणि बारामतीकडून पुण्याकडं याचा अर्थ पर्टिक्युलर डायरेक्शन आली आणि म्हणून जिथं मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही येतं तिथं ती फिजिकल क्वांटिटी ही वेक्टर असते आणि त्यामुळे डिस्प्लेसमेंट ही फिजिकल क्वांटिटी वेक्टर आहे तर लेंथ ही फिजिकल क्वांटिटी स्केलर आहे. जसं आत्ताच आपण पाहिलं की स्पीड हे स्केलर आहे तर वेलॉसिटी ही काय आहे वेक्टर आहे कारण स्पीड मध्ये फक्त मॅग्नेट्यूड आहे तर वेलॉसिटीमध्ये मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन पण आहे. आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला. समजा एखादा विद्यार्थी हा आपल्या TC कॉलेजपासून चालत निघाला आणि तो 5 किलोमीटर एवढं डिस्टन्स चालत गेला तर तो नेमका कुठं जाऊन पोहोचला असेल ते शोधा. असं जर आपणास विचारलं, असं तुम्हाला जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्ही अचूकपणे देऊ शकणार नाही कारण 5 किलोमीटर एवढ्या रेडियसचं ते सर्कल तयार होईल त्याच्या आजूबाजूला आणि त्यामुळे नेमका तो कुठं आहे आपण सांगू शकणार नाही. त्याच्या त्या सर्कम्फरन्सवरती तो कुठेही असू शकतो. याकरता नुसतं 5 किलोमीटर ही मॅग्नेट्यूड देऊन चालणार नाही तर तो नेमका कोणत्या डायरेक्शनला गेला. आता डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे असं म्हटलं की तो TC कॉलेजपासून चालत निघाला 5 किलोमीटर अंतर ईस्टकडे गेला तर याचा अर्थ तुम्ही त्या डायरेक्शननं बरोबर जाऊन नेमकेपणानं सांगू शकता की तो कुठपर्यंत जाऊन पोहोचला असेल. म्हणजे इथं 5 किलोमीटर ही त्याची मॅग्नेट्यूड झाली आणि ईस्ट ही त्याची डायरेक्शन झाली. मग मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन मिळून ती फिजिकल क्वांटिटी काय होते वेक्टर होते. म्हणजे डिस्प्लेसमेंट ही कसली क्वांटिटी झाली ही वेक्टर क्वांटिटी झाली. ओके. आता यानंतर आपण वेक्टरचा सिम्बॉल कसा दाखवतात ते आपण पाहूया. वेक्टरचा जो सिम्बॉल आहे सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर म्हणजे कुठलाही वेक्टर हा सिम्बॉलच्या सहाय्याने कसं दाखवतात ते आपण या ठिकाणी डायग्रामवरनं पाहूया. समजा एक बॉडी आहे ती P कडून Q कडे डिस्प्लेस केलेली आहे. कुठून कुठं डिस्प्लेस केली P कडून Q कडे. जर सिम्बॉलिकली आपण असे सांगू शकतो इथं आता काय म्हटलं की एक बॉडी P कडून Q कडे काय केली डिस्प्लेस केलेली आहे तर आपण इथं सिम्बॉलिकली असं सांगू शकतो ना की PQ आणि वरती बार लिहिलंय बघा PQ आणि बार. याचा अर्थ डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी फ्रॉम P टू Q. P कडून Q कडे ही बॉडी डिस्प्लेस झाली. डायरेक्शन आहे म्हणून वरती काय लिहिलंय बार लिहिलेला आहे. बार लिहितात किंवा ॲरो लिहितात. आता हे अशा पद्धतीनं लिहितात किंवा सिंगल वेक्टरच्या फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला लिहिता येतं. पुढे लिहिले बघा वेक्टर S वरचा आडवा जो बार आहे ना तो वेक्टर आहे आणि खाली S म्हणजे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटसाठी कोणता सिम्बॉल वापरतात S लेटर वापरतात आणि त्यामुळं सिम्बॉलिकली जर रिप्रेझेंट करायचं असेल की डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम P टू Q तर कसं कसं करता येईल. पहिली मेथड झाली PQ बार किंवा सिंगल वेक्टरच्या फॉर्ममध्ये दुसरं कसं लिहिता येतं तर डिस्प्लेसमेंटसाठी कोणता सिम्बॉल वापरतात S लेटर वापरतात म्हणून S आणि वरती बार वापरलेला आहे बघा. तर अशा पद्धतीनं सिम्बॉलिकली ते रिप्रेझेंट करता येतं. आता उदाहरणार्थ आपण बघूया इकडे डाव्या साईडला डिस्प्लेसमेंट असं म्हटलेलं आहे. आता सांगितल्याप्रमाणे PQ आणि वरती काय बार आहे किंवा ॲरो असतो बघा दिसतोय का वरती ॲरो. बार किंवा ॲरोचा वापर करतात किंवा सिंगल वेक्टरचा वापर केला तर डिस्प्लेसमेंटसाठी S वापरतो म्हणून S बार असं लिहिलं. तसंच वेलॉसिटी ही सुद्धा वेक्टर क्वांटिटी. मग ती कशी रिप्रेझेंट करतात तर त्याचा सिंगल वेक्टर म्हणजे काय झालं V आणि वरती काय लिहायचं त्याचा बार किंवा ॲरो टाकायचा. ओके. तिसरी फिजिकल क्वांटिटी बघू आता फोर्स. फोर्स ही फिजिकल क्वांटिटी वेक्टर आहे. मग फोर्सचा सिंगल वेक्टर काय दाखवला F
आणि वरती काय टाकला, ॲरो टाकला किंवा बार टाकला. आता चौथी क्वांटिटी बघा, अँग्युलर व्हेलॉसिटी. इट इज ऑल्सो वेक्टर क्वांटिटी. हाऊ वी कॅन रिप्रेझेंट सिम्बॉलिकली, तर ते कसं दाखवतात, ओमेगा आणि वरती बार. हे झालं वेक्टरचा सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करण्याची पद्धत. वेक्टर सिम्बॉलिकली कसा रिप्रेझेंट करतात. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हेच एवढे सिम्बॉल वापरायचे का, तर असं काही नसतं. अल्फाबेट्स मधलं ए टू झेड, ए पासून ते झेड लेटरपर्यंत कुठल्याही लेटरचा वापर याच्या वेक्टरच्या नोटेशनसाठी तुम्ही वापरू शकता. म्हणजे त्या वेक्टरला कुठलंही नाव तुम्ही देण्यासाठी कुठलंही लेटर वापरू शकता. एखादा विद्यार्थी नाव देताना ए बार असं देईल, दुसरा बी बार देईल, तिसरा सी बार देईल, किंवा आणखी वेगळ्याला एखाद्याला वाटलं तर पी बार असं म्हणेल, क्यू बार असं म्हणेल, आर बार असं म्हणेल. म्हणजे अल्फाबेट्स मधलं ए टू झेड मधलं कोणतंही लेटर तुम्ही त्याच्या नावाकरता वापरू शकता. इथे लक्षात. म्हणजे वेक्टर रिप्रेझेंट करत असताना आता सांगितल्याप्रमाणे सिंगल वेक्टरच्या फॉर्ममध्ये पण दाखवता येतं. वरती बार वापरतात किंवा ॲरो वापरतात, किंवा काही टेक्स्टबुकमध्ये हे बोल्ड लेटरमध्ये लिहिलेलं असतं. हे जे सिंगल जे आताचे दाखवलेले जे वेक्टर्स आहेत ना, हे बोल्ड लेटरमध्ये सुद्धा लिहिलेले असतात. तर याचा अर्थ सुद्धा वेक्टर असाच असतो. म्हणजे व्हेलॉसिटी व्ही, त्याचा जर सिम्बॉल तुम्हाला लिहायचा असेल तर तुम्ही व्ही बार असं लिहिणार. फोर्स एफ, त्याचा जर सिम्बॉल तुम्हाला लिहायचा असेल तर तुम्ही एफ बार असं लिहिणार. अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा, त्याचा सिम्बॉल लिहायचा असेल तर तुम्ही कसे लिहिणार, ओमेगा बार असं लिहिणार. ओके, समजलं असेल आता सर्वांना. आता आपण पुढे जाऊया. जसं आपण सिम्बॉलिकली वेक्टर रिप्रेझेंट केला, तसं आता आपण ग्राफिकली तो रिप्रेझेंट करणार आहे, ज्याला आपण काय म्हणतो, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. म्हणजे वेक्टर सिम्बॉलिकली कसा लिहायचा आणि ग्राफिकली कसा लिहायचा हे आपण या ठिकाणी पाहणार आहे. समजा जर असं म्हटलं की डिस्प्लेसमेंट ऑफ अ बॉडी फ्रॉम पी टू क्यू इज इक्वल टू 5 मीटर. हे किती डिस्टन्स दिलंय, डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम पी टू क्यू इज 5 मीटर. म्हणजे पार्टिकल डिस्प्लेस केला, पी पासून ढकलला कुठपर्यंत, क्यू, पी कडून क्यू कडे तो डिस्प्लेस केला. तर ते डिस्प्लेसमेंट त्याची किती दिली, 5 मीटर दिली. टुवर्ड्स ईस्ट, म्हणजे त्याची डायरेक्शन पण दिली. 5 मीटर ही त्याची मॅग्नेट्यूड दिली, आणि ईस्ट म्हणजे याचा अर्थ ही त्याची डायरेक्शन झाली. देन हाऊ वी कॅन रिप्रेझेंट इट ग्राफिकली. मग हे ग्राफिकली कसं दाखवता येईल बरं, तर खाली डायग्राम काढलेली बघा. त्या डायग्राम मध्ये दाखवलेले आपण सिम्बॉलिकली वेक्टर कसा रिप्रेझेंट करतात ते आपण पाहिलं. ओके, आता आपण ग्राफिकली वेक्टरला कसं रिप्रेझेंट करतात हे आपण या ठिकाणी पाहूया. आता एक बॉडी आहे, त्याची डिस्प्लेसमेंट पी कडून क्यू कडे झालेली आहे, व ती 5 मीटर एवढी डिस्प्लेसमेंट झालेली असं आपल्याला दिलेले. आता 5 मीटर ही मॅग्नेट्यूड आहे. 5 मीटर ही काय मॅग्नेट्यूड आहे, आणि ॲरोनं दाखवलेली जी आहे ना, ही त्याची डायरेक्शन आहे. बघा इथं जो ॲरो दाखवला ना क्यूचे तिथं, हा काय रिप्रेझेंट करतो, तर त्याची डायरेक्शन. ही डायरेक्शन कुणीकडे आहे बरं, तर ही आहे बघा टुवर्ड्स ईस्ट, ईस्टकडे आहे. व हे आपणास ग्राफिकली रिप्रेझेंट करायचंय. बघा याकरता आपणास स्केल घ्यावं लागेल. स्केल आपण स्केल ॲज्युम करूया. ते असं ॲज्युम करू की 1 मीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. जर 1 मीटर बरोबर 1 सेंटीमीटर असेल तर 5 मीटर 5 मीटर बरोबर किती होणार, तर 5 सेंटीमीटर. या वेक्टरची लेंथ होणार मग 5 सेंटीमीटर टुवर्ड्स ईस्ट, आणि म्हणून इथं डायग्राम मध्ये 5 सेंटीमीटर टुवर्ड्स ईस्ट असं दाखवलेलं आहे बघा. ओके, हा जो पी पॉइंट आहे का, पी पॉइंट लेफ्ट साइडचा, तर त्याला आपण टेल ऑफ वेक्टर असं म्हणतो. ते ब्ल्यू कलर मध्ये पी क्यू हा दाखवलेला हा वेक्टर आहे बघा, आणि त्यामध्ये त्याचा पी हा जो आहे ना, तर पी पॉइंट म्हणजे काय, टेल ऑफ वेक्टर आहे, आणि क्यू पॉइंट म्हणजे काय, तो हेड ऑफ वेक्टर म्हणतात. किंवा या पी पॉइंटला स्टार्टिंग पॉइंट ऑफ वेक्टर असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, स्टार्टिंग पॉइंट ऑफ वेक्टर. आणि क्यू पॉइंट जो आहे ना, याला काय म्हणतात, एंड पॉइंट ऑफ वेक्टर.
ॲरो जो दाखवलेला आहे तो एंड पॉइंटला दाखवलेला आहे, ईस्ट डायरेक्शनला. इथे लक्षात, या ठिकाणी हा ॲरो आहे, हा ॲरो म्हणजे त्याची डायरेक्शन आहे, आणि हे 5 सेंटीमीटर म्हणजे काय, ही त्याची मॅग्नेट्यूड आहे. म्हणून सिम्बॉलिकली डिस्प्लेसमेंट रिप्रेझेंट करताना आपण सिम्बॉलिकली कसं करतो, तर पी क्यू वरती बार वापरतो किंवा ॲरो वापरतो. आणि सिंगल लेटरमध्ये लिहायचं झालं तर डिस्प्लेसमेंटसाठी आपण यस वापरतो ना, म्हणून यस बार असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा. ओके, नाउ हाऊ टू शो द मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर. आता या वेक्टरची मॅग्नेट्यूड कशी दाखवायची बरं, हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. कोणताही वेक्टर त्याची जी मॅग्नेट्यूड असते ती कशी दाखवतात बरं, ती पद्धत आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. वेक्टर दाखवण्याची पद्धत आपण पाहिली, आता जस्ट आपण बघितलं की वेक्टर कशा पद्धतीने लिहिला जातो. या स्क्रीनवरती लेफ्ट साईडला फिजिकल क्वांटिटीज दिल्यात बघा, मध्ये त्याचं वेक्टर फॉर्म लिहिलेला आहे आणि राईट साईडला त्याची मॅग्नेट्यूड लिहिलेली. ओके, आता समजा डिस्प्लेसमेंट असेल, डिस्प्लेसमेंट किंवा वेलॉसिटी असेल किंवा फोर्स असेल. आता समजा वेलॉसिटी कशी दाखवणार बरं वेक्टर फॉर्म मध्ये, तर व्ही बार. वेलॉसिटी कशी दाखवतो, व्ही बार. डिस्प्लेसमेंट कशी दाखवतो, एस बार. फोर्स कसा दाखवतो, एफ बार. अँग्युलर वेलॉसिटी कशी दाखवतो वेक्टर फॉर्म मध्ये, ओमेगा बार. ओके, हे झालं वेक्टर फॉर्म. म्हणजे तुम्हाला समजलं असेल आता. पहिलं जे एक्झाम्पल आहे ते डिस्प्लेसमेंट आहे, वेक्टर फॉर्म मध्ये कसं लिहितात, सिम्बॉल एस बार. दुसरं एक्झाम्पल आहे वेलॉसिटीचं, सिम्बॉलिकली वेक्टर फॉर्म मध्ये कसं लिहायचं, व्ही बार. तिसरं एक्झाम्पल आहे फोर्स, तर ते वेक्टर फॉर्म मध्ये कसं लिहायचं, एफ बार. चौथं एक्झाम्पल आहे अँग्युलर वेलॉसिटी, ते कसं लिहायचं, ओमेगा बार. हे सर्व वेक्टर फॉर्म्स झाले बघा. आता आपण मॅग्नेट्यूड कशी दाखवायची ते आपण पाहूया. म्हणजे मॅग्नेट्यूड लिहिताना फक्त त्याचं लेटरच लिहायचं असतं बघा. आता उदाहरणार्थ पहिलं उदाहरण बघा, डिस्प्लेसमेंट. त्याचा वेक्टर फॉर्म कसा लिहिला, डिस्प्लेसमेंटला सिम्बॉल कुठला वापरतात, एस लेटर वापरतो आपण. एस हे लेटर कशासाठी वापरतो, डिस्प्लेसमेंट रिप्रेझेंट करण्यासाठी. त्याच्यावरती बार लिहिला किंवा त्याच्यावरती ॲरो टाकला तर तो वेक्टर फॉर्म झाला. किंवा तेच बोल्ड लेटरमध्ये पण लिहितात, जाड अक्षरामध्ये लिहितात बघा. आता त्याच वेक्टरची जर मॅग्नेट्यूड तुम्हाला दाखवायची असेल तर कसं लिहितात, तर मॅग्नेट्यूड दाखवताना फक्त त्याचं सिंगल लेटर लिहितात, फक्त त्याचं लेटर लिहितात. म्हणजे एस बार जो होता का नाही, तर तो नुसता एस असं लिहायचं, फक्त त्याचं लेटर लिहायचं, लेटर सिम्बॉलचं. किंवा मॉड्युलस साइन मध्ये एस बार असं लिहिले बघा. दोन उभ्या रेषा दिसतात का, ते मॉड लेटर आहे, मॉड्युलस साइन म्हणतात त्याला. आणि त्याच्यामध्ये तो वेक्टर लिहिलेला आहे एस बार. म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झाली मॅग्नेट्यूडच्या फॉर्म मध्ये, एस ऑर मॉड्युलस साइन मध्ये एस बार इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. म्हणजे साधा आणि सिंपल आहे. डिस्प्लेसमेंटचा वेक्टर फॉर्म झाला एस बार, आणि मॅग्नेट्यूड असेल तर फक्त त्याचं नुसतं लेटर लिहिलं तरी चालतं, नुसतं एस लिहायचं. किंवा दुसरी पद्धत काय, मॉड्युलस साइन मध्ये एस बार असं लिहायचं. ओके, आता दुसरं उदाहरण बघू, वेलॉसिटी. वेक्टर फॉर्म मध्ये कसं लिहिणार, वेलॉसिटीचा व्ही आणि वरती बार किंवा ॲरो किंवा बोल्ड लेटर मध्ये. हे झालं वेक्टर फॉर्म. आता मॅग्नेट्यूड मध्ये लिहिताना मी कसं सांगितलं आता तुम्हाला, फक्त त्याचं सिंगल लेटर लिहायचं, फक्त व्ही किंवा मॉड्युलस साइन मध्ये व्ही बार. तिसरं एक्झाम्पल बघा आता, फोर्स. मग फोर्स वेक्टर फॉर्म मध्ये कसं लिहिलं आपण, एफ बार किंवा एफच्या वरती ॲरो असतो किंवा ते बोल्ड लेटर मध्ये लिहितात. आणि मॅग्नेट्यूड लिहिताना कसं लिहिलं, फक्त त्याचं एक सिंगल लेटर लिहिलं, एफ किंवा मॉड्युलस साइन मध्ये एफ बार. लास्ट फिजिकल क्वांटिटी बघूया, अँग्युलर वेलॉसिटी. त्याचा वेक्टर फॉर्म काय असतो, ओमेगा बार. मॅग्नेट्यूडच्या फॉर्म मध्ये फक्त सिंगल लेटर लिहायचं, ओमेगा, किंवा ऑर मॉड्युलस साइन मध्ये काय लिहायचा, ओमेगा बार. ओके, I hope you are now clear with the concepts, and for better understanding
watch the video again and again. Thank you.